महाराष्ट्राला थोर व महान संतांची अद्वितीय अशी परंपरा लाभलेली आहे. संत परंपरेत संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराज, संत भगवान बाबा, संत वामनभाऊ महाराज अशा अनेक थोर विभूतींनी अंधकारात असलेल्या समाजाला प्रकाश दाखवण्यासाठी आपले जीवन व्यतीत केले. त्याच संत परंपरेत चाकरवाडीचे माऊली महाराज व याच बीड जिल्ह्याच्या मातीतील महासांगवीच्या थोर संत साध्वी मीराबाई आईसाहेब यांचेही नाव अग्रक्रमाने येते. त्यांनी रचलेल्या कार्याच्या पायावरच कळस उभारण्याचे व संत मीराबाईंच्या जाज्वल्य परंपरेचा वारसा केवळ जपण्याचेच नाही तर कमी वेळात व गतीने पुढे नेण्याचे कार्य संत मीराबाई आईसाहेब संस्थांच्या मठाधिपती परमपूज्य महंत राधाताई महाराज आईसाहेब या समर्थपणे करत आहेत. साली लातूर जिल्ह्यातील कळंब या गावी जन्मलेल्या मीराबाईंचे बालपण अत्यंत खडतर गेले. बालपणीच आई वडिलांचे हरवलेले छत्र, त्यानंतर झालेला बालविवाह व काही दिवसांतच आलेले वैधव्य या घटना त्यांच्या बालमनावर आघात करणाऱ्या ठरल्या. याच घटना त्यांना पुढे अध्यात्माकडे नेणाऱ्या व संपूर्ण जीवनाची दिशा बदलवणाऱ्या ठरल्या. संत मीराबाईंनी बालवयातच पंढरपूर गाठून विठू माऊलीला साकडे घातले. विठू माऊली, आता तूच माझी माय माऊली व गणगोत आहेस. मला तुझ्या चरणी जागा दे. पुढे पंढरपूर या ठिकाणी त्यांना हरिभक्त परायण गयाबाई महाराज या गुरु मिळाल्या व त्यांच्याकडेच गुरुग्रही राहून त्यांनी आध्यात्मिक शिक्षण घेतले. त्यानंतरच्या काळात अल्पावधीतच एक प्रखर कीर्तनकार म्हणून सर्वत्र ओळखल्या जाऊ लागल्या. थोर संत भगवान बाबा व वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन महासांगवी ही संत मीराबाईंची कर्मभूमी ठरली. नंतरच्या काळात मठाची उभारणी करण्याचे ठरवले. महासांगवी गावातील ज्ञानोबा गर्जे गुरुजी व सद्गुरू भगवान गर्जे यांनी 3 एकर जागा मठासाठी दान दिली. या जागेची नोंदणी संत मीराबाई पिता गुरु भगवान बाबा या नावाने करण्यात आली. या ठिकाणी सुंदर अशा मठाची स्थापना झाली. या मठ परिसरात संत मीराबाईंनी विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे ठरवले आणि यासाठी साक्षात संत भगवान बाबांच्या हस्ते शुभकार्य पार पडले. संत भगवान बाबांच्या शुभहस्ते याच ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या प्रसंगाचे वैशिष्ट्य म्हणजे खुद्द भगवान बाबांनी स्वतः या ठिकाणी मूर्तीच्या खाली आपल्या हातातील 5 ग्रॅम सोन्याची अंगठी ठेवली. भविष्यात या देवस्थानचं कार्य हे सर्वत्र नावारूपास येईल व धर्मकार्याची उंची गगनाला भिडेल असा शुभाशीर्वादही बाबांनी दिला. भगवान गडापासून केवळ 18 किलोमीटर अंतरावर तागड गावात पूर्वजन्मीचा पुण्यसंचय असणारे, भक्तीच्या वाटेवर आयुष्याची वाटचाल करणारे कुसुमबाई व ज्ञानोबा सानप हे दाम्पत्य वास्तव्य करीत होते. कुसुमबाईंना पंढरपूरच्या वारीसोबत सोमवारचे महादेवाचे व्रतही तितक्याच आस्थेने व श्रद्धेने त्या करत. आपल्याला होणारी संतती ही आपल्या पित्याचं नावलौकिक उंचवणारी निघावी असा हेतू मनात धरून सोमवारचे व्रत करून डोंगरेश्वर महादेवाची आराधना त्यांनी सुरू केली. कुसुमबाईंना त्यांच्या श्रद्धेचे फळ लवकरच मिळाले व दिनांक 1 नोव्हेंबर 1976 दशमी व एकादशी अशा तिथीवर सोमवारच्या दिवशी कुसुमबाईंच्या पोटी अत्यंत तेजस्वी असे कन्यारत्न जन्माला आले. हळूहळू चंद्राच्या कोरीप्रमाणे ही कन्या वाढू लागली. त्यांनी आपल्या कन्येचे नाव राधा असे ठेवले. राधाचे बालपण आईच्या कुशीत व वडिलांच्या खांद्यावर खेळताना जात होते व पुढे 2 वर्षांनंतर कुसुमताईंच्या पोटी पुत्ररत्न जन्मले व त्याचे नाव किसन असे ठेवले. कुसुमताई व ज्ञानोबा यांच्या संसार वेलीवर ही 2 फुले उमलली. त्यामुळे अत्यंत आनंदात व समाधानात त्यांचा संसार रथ दौडू लागला होता. मात्र या आनंदावर अचानक विरजण पडले. राधाचे वय 4 वर्ष व किसन 2 वर्षांचा असतानाच ज्ञानोबा यांचे अचानक निधन झाले व सानप कुटुंबाला मोठा धक्का बसला. सुरळीत सुरू असलेल्या संसार रथाचे एक चाकच निखळल्याने कुसुमताईंच्या मनावर मोठा आघात झाला. मात्र त्यांच्या समोर आपली 2 लेकरं व त्यांचे पूर्ण आयुष्याचे भविष्य दिसत होते.
पित्याचे प्रेम काय असते हे कळायच्या अगोदरच पितृछाया पारखी झालेली 2 मुले घेऊन कुसुमताईंची आयुष्यातील पुढची वाटचाल सुरू झाली. 4 वर्षांची राधा व 2 वर्षांचा किसन यांच्या भवितव्याची चिंता त्यांना होती. त्याचबरोबर घरात असलेल्या वयोवृद्ध सासू रुखमाबाई यांचाही सांभाळ करायचा होता. यासाठी काबाड कष्ट त्या करू लागल्या. दुसऱ्याच्या शेतात कापूस वेचणे, खुरपणी 3 रुपये रोजंदारीवर त्यांनी केली व पुढे 5 रुपये रोजावर अक्षरशः बराशी खांदत लेकरांना घास भरवत कुटुंबाला जगवले. हळूहळू राधा व किसन ही भावंडे मोठी होऊ लागली. राधा ही 6 वर्षांची झाल्यानंतर तिला तागड गावातील जिल्हा परिषद शाळेत 1ल्या वर्गात प्रवेश दिला. अत्यंत तल्लख बुद्धी व वाणीतील सुस्पष्टता या गुणांची उपजत खाणच राधाकडे होती. राधाचे 1ली ते 5वी पर्यंतचे शिक्षण तागड गावात झाल्यानंतर थेरला येथील जिल्हा परिषद शाळेत दररोज सकाळी करंजवन ते थेरला असे पायी चालत जाऊन राधा आपले शिक्षण पूर्ण करत होती. त्या ठिकाणी गावात कीर्तन असले की राधा आपल्या आईला घेऊन कीर्तन ऐकण्यासाठी जाई व राधा घरी आल्यावर कीर्तनातील महाराजांनी ज्या अभंगावर निरूपण केले आहे तो अभंग घरात अगदी सहजरित्या अगदी हुबेहूब कीर्तनाचे पुनःप्रक्षेपण करायची. एवढ्या कमी वयात भगवत भक्तीकडे राधाचा कल वाढतच चालला होता. अखेर कुसुमताईंनी ज्ञानियांच्या राजाची नगरी भक्तीचे वैकुंठ असलेली आळंदी गाठून ज्ञानेश मिशन या संस्थेत राधाला प्रवेश देण्याचा निर्णय घेतला व राधाची आध्यात्मिक शिक्षणाची सुरुवात झाली. काही दिवसानंतर राधा ही आता आळंदीतील शिक्षणात चांगलीच रमली होती. आळंदीत तब्बल 4 वर्ष आध्यात्मिक शिक्षण, जप, तप, साधना यामुळे राधाताईच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज आले होते. राधाताई महाराजांच्या जीवनाला कलाटणी देणारी व त्यांच्या भविष्याचा वेध घेणारी एक घटना पुढे घडणार होती. अचानक राधाताई महाराज या आपल्या एका नातेवाईकांना भेटण्यासाठी सहज म्हणून महासांगवीत आल्या. संत भगवान बाबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या व संत मीराबाईंच्या वास्तव्याने पुण्यभूमी ठरलेल्या महासांगवी परिसरात पाऊल ठेवताच राधाताईंच्या अंतकरणात एक वेगळ्याच आध्यात्मिक चेतनेच्या लहरी जाणवू लागल्या. आपले व येथील मातीचे काहीतरी जुने ऋणानुबंध असल्याचे त्यांना वाटू लागले. त्यांचे मन सैरभैर होत होते. त्यांची पावले आपसुकच महासांगवीतील संत मीराबाई आईसाहेबांच्या मठाकडे वळली व त्या ठिकाणी त्या पोहोचल्या. मठावरील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात राधाताई महाराज आल्या. बाप पांडुरंग आणि माता रुक्माईच्या प्रसन्न मूर्तीसमोर उभा राहत त्यांनी ध्यान केले. मनात आध्यात्मिक आनंद व समाधान मिळण्याचे संकेत मिळू लागले होते. तेवढ्यात अतिशय धीरगंभीर, बाणेदार परंतु तेवढाच प्रेमळ वाटणारा व अक्षरशः आपल्या जन्मोजन्मी परिचित आहे असा आवाज त्या गाभाऱ्यात घुमला. कुठून आलीस बाळ? त्या आवाजाने ध्यानात मग्न असलेल्या राधाताई महाराजांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले. तो दैवी आवाज त्यांना साक्षात आपल्या समोरील विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीतूनच उमटल्याचा स्पष्ट भास झाला. त्यांनी हळूवार आपले डोळे उघडले. समोर त्याच प्रसन्न अवस्थेतील विठ्ठल रुक्माईची मूर्ती होती. त्याच वेळी त्या गाभाऱ्यात पुन्हा तोच आवाज आला. संत मीराबाईंची प्रसन्न मुद्रा राधाच्या नजरेस पडली. त्या तेजस्वी रूपाचे पहिल्यांदा दर्शन झाले. संत मीराबाई आईसाहेबांच्या चरणी त्यांनी आपले मस्तक टेकविले. आईसाहेबांच्या तेजस्वी व दैवी वाणीतून पुन्हा कल्याण व रामकृष्ण हरी हे शब्द उमटले. तेजस्वी संत मीराबाई आईसाहेबांचे अलौकिक रूप राधाला भावले. या जागेशी, या मातीशी व या थोर तेजस्विनी त्यागी साध्वीशी आपले नक्कीच काहीतरी ऋणानुबंध आहेतच हा दैवी इशारा तिला मिळाला. महासांगवीत संत मीराबाई आईसाहेबांच्या सानिध्यात काही काळ वास्तव्य केल्यानंतर राधाताई महाराजांनी त्यांचा निरोप घेतला व पुन्हा आपल्या जन्मभूमी तागड गावात त्या स्थिरावल्या. केवळ 21 ते 22 वर्ष वय असूनही राधाताई महाराजांनी मोठ्या कष्टाने आत्मसात केलेले अमोघ ज्ञान व अल्पावधीतच गाठलेली उंची पाहून सर्वांनाच मोठे कौतुक वाटत होते. अशातच राधाताई महाराजांच्या आयुष्यात एक अत्यंत सुखद व महत्त्वाची घटना घडली. राष्ट्रसंत भगवान बाबांची जन्मभूमी, ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या सावरगाव घाट या ठिकाणी भगवान बाबा शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात ज्ञानेश्वरी पारायणाची संधी राधाताई महाराज यांना देण्यात आली. राधाताई महाराजांना खऱ्या अर्थाने भाग्योदय झाला. खुद्द भगवान बाबांनीच आपल्याला बसण्यासाठी मांडी दिली आहे अशा भावना त्यांच्या मनात आल्या व सावर गावात त्यांनी मोठ्या स्टेजवर ज्ञानेश्वरीवर प्रवचन केले. संत मीराबाई यांच्या अनेक वर्षांच्या परिश्रमानंतर अखेर देह थकला. पोटाचा आजार बळावला. प्रकृती काहीशी क्षीण झाली होती. अनेक भक्त मंडळींना हा बदल जाणवत होता.
डॉक्टर औषधोपचार सुरू होते, मात्र संत मीराबाईंच्या मनात वेगळे भाव होते. त्या आपल्या पांडुरंगाला आर्त साद घालत होत्या व अखेर 9 फेब्रुवारी 1988 रोजी या सिद्ध संत मीराबाईंनी बीडच्या सरकारी रुग्णालयात आपला देह ठेवला. संत मीराबाई यांच्या देहावसनाची बातमी पंचक्रोशीत वाऱ्याच्या वेगाने पोहोचली. महासांगवीच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशी शोकसागरात बुडाली होती. संत परंपरेनुसार आईसाहेबांच्या अंत्यविधीची सर्व तयारी सुरू झाली. प्रमुख ग्रामस्थ भाविकांमध्ये विचार विनिमय सुरू होता. मठाच्या गादीचा उत्तराधिकारी नेमल्याशिवाय आईसाहेबांचा अंत्यविधी होणार नव्हता. काही प्रमुख ग्रामस्थांनी भगवान गडाचे मठाधिपती महंत भीमसिंह महाराज यांना आपणच मठाधिपती नेमावा अशी विनंती केली. ग्रामस्थांच्या विनंतीनुसार बाबा विचारमग्न झाले. त्यांनी मनोमन संत भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना केली. त्यांना संत मीराबाईची प्रतिमा डोळ्यासमोर येऊ लागली. माझ्या जागी एक महिलाच असावी अशी संत मीराबाईंची इच्छा होती हे त्यांना आठवले. तेव्हा त्यांना एक चेहरा समोर दिसला व त्यांनी आपली गाडी तागडगावकडे रवाना केली आणि कुसुमबाई सानप यांच्या घरी पोहोचले. बाबांनी कुसुमबाईंना सांगितले की महासांगवीच्या गादीवर बसविण्यासाठी माझ्या मनात तुमची कन्या राधाताईचं नाव समोर येत आहे. भीमसिंह बाबांचे ते शब्द ऐकून कुसुमबाई गहिवरल्या. त्यांनी बाबांना सांगितले की बाबा, आपली आज्ञा हेच आम्हास प्रमाण आहे. त्यानंतर मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी 1998 या दिवशीची पहाट उजाडली. महंत भीमसिंह बाबांच्या आज्ञेवरून राधाताई महाराजसह सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान महासांगवीतील त्या पुण्यभूमीत दाखल झाल्या. बाबांच्या आज्ञेवरून पांडुरंगाची प्रदक्षिणा झाली. संत मीराबाई आईसाहेबांच्या जवळ राधाताई महाराजांना बसवले. आईसाहेबांना अखेरचे स्नान घालण्यात आले. शुभ्र धवल वेश चढवण्यात आला. त्यानंतर काही क्षणातच ज्या पाटावर आईसाहेबांना स्नान घालण्यात आले होते त्याच पाटावर राधाताई महाराजांना स्नान घातले. भक्ती मार्गाचा पाया रचण्याचे अलौकिक कार्य संत मीराबाई आईसाहेबांनी केले. त्या कार्यावर आता कळस कोण चढवणार हे बाबा सांगत होते. या पवित्र गादीवर तागडगाव येथील हरिभक्त परायण राधाताई महाराज या बसतील असे सांगून संत मीराबाई आईसाहेबांच्या गळ्यातील पवित्र तुळशीची माळ राधाताई महाराजांच्या गळ्यात घालण्यात आली. राधाचे वय जरी कमी असले तरी आता ह्या पवित्र गादीची उत्तराधिकारी आहेत. त्यामुळे आपण संत मीराबाई आईसाहेबांना स्थान दिले. त्याप्रमाणे आता राधाताई महाराज देखील यानंतर सर्वांच्या आईसाहेबच असतील. आता राधाताई महाराज देखील यानंतर सर्वांच्या आईसाहेबच असतील असे सांगितले गेले. गावकऱ्यांनी ते शब्द ऐकताच सर्वांनी टाळ्या वाजवून जयघोष केला. बाबांनी सांगितले, राधाचे वय कमी असल्यामुळे या संस्थानावर तिला सोबत म्हणून माताजी कुसुमताई व बंधू किसनदेव हे देखील राहतील. सर्वांनी त्यांना भक्त परिवारात सामावून घ्यावे. उपस्थित असलेल्या प्रत्येकाने बाबा तुमची आज्ञा आम्हाला प्रमाण आहे, आम्ही तुमच्या आज्ञेप्रमाणे वागू असे अभिवचन दिले. त्यानंतर दुसऱ्या आईसाहेब पर्वाला सुरुवात झाली. राधाताईंच्या रसाळ परंतु तितक्याच परखड वाणीतून कीर्तन ऐकणे म्हणजे जणू भाविकांसाठी पर्वणीच होती. राज्याच्या सीमा पादाक्रांत करून त्यांची परराज्यातही कीर्तने होऊ लागली. अशातच एक अघटित घटना घडली. भीमसिंह महाराज अचानक आजारी पडले व त्यांना पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. ही बातमी राधाताई महाराजांच्या कानावर पडली. त्यांना प्रचंड मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने पुणे येथे जाऊन रुबी हॉल क्लिनिक गाठले. पाहतात तर काय, भीमसिंह बाबांची प्रकृती खालावली होती. चेहऱ्यावर तेज होते, मात्र शारीरिक हालचाल मंदावली होती. बेशुद्ध अवस्थेत गेले होते. राधाताई महाराजांना ते दृश्य पाहून अतिवेदना झाल्या व त्यातच भीमसिंह महाराजांचे अवतार कार्य संपलं. त्यांनी वैकुंठ गमन केलं आहे ही बातमी ऐकताच राधाताई महाराजांच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली. दुसऱ्या दिवशी भगवान गडावर लाखोंचा जनसागर लोटला होता. लोकनेते गोपीनाथराव मुंडे हजर होते. अनेक संत महंत हजर होते. शोकाकुल वातावरणात भीमसिंह महाराजांना अखेरचा निरोप देण्यात आला. एका युगाचा अस्त झाला. काही काळानंतर संत मीराबाई संस्थांच्या विकासाची पायाभरणी करण्यास सुरुवात झाली. महासांगवी कवडवाडीच्या ग्रामस्थांनी तणमण धनाने साथ देऊन 2007 मध्ये मंदिर बांधकामाला सुरुवात केली व नगर येथील उद्योजक लिंबाशेठ नागरगोजे यांनी 2 ट्रक स्टील दिले. भाविकांनी आपापल्या परीने कार्यासाठी हातभार लावला व हाती घेतलेले बांधकाम पूर्ण झाले. पुढे राधाताई महाराजांनी नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातही सप्ताहाची सुरुवात केली. ती परंपरा आजतागायत अखंड सुरू आहे.
सर्वत्र राधाताई महाराजांच्या कीर्तनाचा झंझावात सुरू होता. त्याचवेळी संस्थांच्या विकासाची गाडी जोरात धावत होती. 2009 साली तत्कालीन खासदार जयसिंगराव गायकवाड यांच्या खासदार फंडातून आईसाहेब संस्थांच्या सभागृहासाठी फंड मिळाला. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे काम पूर्ण झाले होते. विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची संस्थांवर जोरदार तयारी सुरू झाली. 10 ऑक्टोबर 2010 रोजी श्री क्षेत्र संत मीराबाई संस्थानावर भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे, त्यांच्या कन्या पंकजाताई मुंडे यांच्यासह जयदत्तांना क्षीरसागर, सुरेश धस, भीमराव धोंडे व अनेक राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील दिग्गज मंडळींच्या हस्ते तो सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यानंतर खऱ्या अर्थाने संस्थांच्या विकासाचा गाडा वेगाने धावू लागला. स्वतः मुंडे साहेबांनी आपल्या खासदार फंडातून निधी मंजूर करून या ठिकाणी विहीर, ऑल कंपाऊंड यासह विविध कामे सुरू झाली. काही कालावधीनंतर या संस्थांचा तीर्थक्षेत्र विकास ब दर्जामध्ये समावेश झाला व पंकजा मुंडे यांच्या ग्रामविकास खात्यातून मोठा निधी मिळाला. या संस्थांना खऱ्या अर्थाने शोभा देणारे भव्य प्रवेशद्वार आळंदी येथील प्रसिद्ध उद्योजक अनिल शेठ वडगावकर यांच्या सहकार्याने बांधण्यात आले. त्यानंतर श्री क्षेत्र संत मीराबाई आईसाहेब संस्थांच्या मठाधिपती राधाताई महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची पताका सर्वत्र फडकू लागली. आता आईसाहेबांना वाटू लागले श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी आपल्या संस्थांचा मठ असावा. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू होताच त्यांना आळंदीत मठासाठी जागा उपलब्ध झाली. त्यासाठी विठ्ठलराव घुगे अंबरवाडीकर व शांताबाई सांगळे गीतेवाडीकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आणि काही दिवसातच आळंदी या ठिकाणीही भव्य दिव्य असे बांधकाम करण्यात आले. संत मीराबाई यांनी चारधाम यात्रा अनेक भक्तांना सोबत घेऊन पूर्ण केली होती. तोच वसा राधाताई यांनीही पुढे अविरत चालू ठेवला. दरवर्षी त्या शेकडो भाविकांना चारधाम, 2 धाम, केदारनाथ, बद्रीनाथ, काशी, गया, हरिद्वार, अयोध्या, ओंकारेश्वर, महाकालेश्वर अशा अनेक तीर्थांचे दर्शन भाविकांना घडविले आहे. राधाताई महाराजांनी आपल्या संस्थांवर ज्यांना कुणाचा आधार नाही अशा अनाथ 15 ते 20 गोरगरीब कुटुंबातील मुलींना आधार देत पालन पोषण व शिक्षण दिले आहे. महंत राधाताई आईसाहेब महाराज यांना अध्यात्म व सामाजिक क्षेत्रात अल्पावधीतच एवढे मोठे कार्य उभे केले असल्याने अनेक मोठमोठ्या संस्था, संघटना यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन मोठमोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2007 साली श्री संत भगवान बाबा सेवा संघाच्या वतीने संत जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर स्वर्गंधर्व पंडित भास्करबुवा बखले पुणे यांच्या वतीने कीर्तन रत्न पुरस्काराने 2010 साली लोकनेते गोपीनाथराव मुंडे व नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 2013 साली गंगाई बाबाजी आदर्श धार्मिक पुरस्कार आमदार भीमराव धोंडे यांच्या हस्ते देण्यात आला. IBN लोकमत समूहातर्फे दिला जाणारा मुक्ता सन्मान देखील मिळाला. धनगर समाज कर्मचारी महासंघ बीडच्या वतीने राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर समाजभूषण पुरस्कार, महाराष्ट्र प्रबोधन रत्न पुरस्कार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पंकजा मुंडे यांच्या हस्ते देण्यात आला. श्री सद्गुरू दत्त धार्मिक परमार्थिक ट्रस्ट इंदोर यांच्या वतीने राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या हस्ते राधाताई महाराजांना सन्मानित करण्यात आले. गजर कीर्तनाचा जागर श्रीशक्तीचा झिटॉकीज वरती कीर्तनाच्या माध्यमातून राधाताई महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचल्या. 2019 साली राधाताई महाराज यांच्या कीर्तन सेवेची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद झाली. पुणे येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महिला कीर्तन महोत्सवात सलग 24 तास कीर्तन सेवेचा विक्रम त्यांनी केला. अशा प्रकारे शेकडो पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. 6 फेब्रुवारी 2020 रोजी आईसाहेबांच्या 22व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त वैराग्य मूर्ती संत मीराबाई आईसाहेबांच्या समाधी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. आईसाहेब राधाताई या सामाजिक क्षेत्रातही अग्रेसर असतात. आईसाहेबांकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी व शहीद जवानांच्या मुलींच्या विवाहासाठी व इतर कार्यासाठी मंगल कार्यालय मोफत दिले जाते. कोरोनाच्या संकट काळातही राधाताई महाराजांनी आपला समाजसेवेचा वसा जपत अनेक गरजू कुटुंबांना मोठ्या प्रमाणात मदत केली. पुढे त्यांची अखिल भारतीय वारकरी महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. एक दिवस समाजासाठी फाउंडेशनच्या वतीने संस्थांवर कोयतामुक्त अभियान उपक्रम राबवून 24 गोरगरीब गरजू महिलांना शिलाई मशीनचे मोफत वाटप करण्यात आले. प्रभू श्रीराम मंदिर निधी संकलन व आत्मसमर्पण अभियानासाठी हे मोठ्या प्रमाणात योगदान त्यांनी दिले. टेलिव्हिजन विश्वात भरपूर चर्चा झालेला सोनी मराठी प्रस्तुत भारतातील पहिला रियालिटी शो कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या शोच्या परीक्षक म्हणून राधाताई महाराज यांची निवड करण्यात आली.
महंत राधाताई महाराज आईसाहेब या जीवनाचे काही वास्तव सिद्धांत मांडताना सांगतात, कर्माचे फळ हे कर्मातच आहे. पापाची परिमिती म्हणजे समाधान असते. त्या म्हणतात, पापाचे फळ दुःख व पुण्याचे फळ सुख हा निसर्गाचा त्रिकाल बाधित सिद्धांत आहे. संत मीराबाई आईसाहेब देवस्थान महासांगवीच्या माध्यमातून आध्यात्मिक कार्यासह प्रबोधनात्मक सामाजिक कार्यासाठी सुपरिचित असलेल्या आपल्या आदरणीय आईसाहेब यांना उदंड आयुष्याच्या प्रचंड शुभेच्छा.